हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम, हरि जय जय राम, जय जय राम। हरि सुंदर ते ध्यान उभे ते, 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 करकटे मनी थे मुनिया, करकटे बनी थे मुनिया, तुलसी हार गला, तुलसी हार गला, हरि तुलसी हार गला का से पीतांबर, अवधि निरंतर है ध्यान, अवधि निरंतर है ध्यान, तुलसी हार मंगरा तुलसी हार गला, तुलसी हार गला का सीता, अवधि निरंतर है ध्यान, अवधि निरंतर है ध्यान, तुलसी हार गला, तुलसी हार गला,
हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख दाने वो साजनी तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा सुख दाय हो साधने सुख दाय हो साधने दोहा विठ्ठल बरमा दोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा तोहा माधव बरमा तोहा विठ्ठल बरमा तोहा विठ्ठल बरमा दोहा माधव बरमा दोहा माधव बरमा दोहा विठ्ठल बरमा दोहा विठ्ठल बरमा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुरताची जोडी म्हणून हरी आवडे आवडे दोहा विठ्ठल बरमा दोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरमा दोहा माधव बरमा दोहा विठ्ठल बरमा दोहा विठ्ठल बरमा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सुखाचे बापर तुमा देवीवर बापर तुमा देवीवर तोहा विठ्ठल बरमा बरमा तोहा विठ्ठल बरमा रखुमा देवर पावर देवर दोहा विठ्ठल बरमा दोहा विठ्ठल बरमा तोहा माधव बरमा तोहा माधव बरमा तोहा विठ्ठल बरमा बरमा तोहा विठ्ठल बरमा दोहा माधव बरमा दोहा माधव बरमा दोहा विठ्ठल बरमा दोहा विठ्ठल बरमा जय जय राम
चुके जेने उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी भेटई नाम पंढरी 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 वहाती मार्ग वहाती मार्ग वहाती मार्ग वहाती मार्ग अवघे मोहरले जग 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 उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी भेटई नाम पंढरी 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 तुका म्हणे माप तुका म्हणे माप तुका म्हणे माप तुका म्हणे माप आना माझे बाप माप करे आना माझे बाप माझे बाप करे आना माझे बाप करे माझे बाप करे आना माझे बाप तुका म्हणे माप तुका म्हणे माप तुका म्हणे माप तुका म्हणे माप आना माझे बाप माप करे आना माझे बाप करे आना माझे बाप मरे बाप आना माझे बाप करे आना माझे बाप करे आना माझे बाप उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी उभे केले विटेवरी भेटई नाम पंढरी 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 पंढरी विडोबार कुमार हरि जय गोपाल कुमार विडोबार हरि जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार विडोबार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार हरि जय गोपाल कुमार अले बरकने आले
आने भरा के आने भरा के आने भरा के आने भरा
पंढरी आले भरा केने मॉनिटर वाढवा थोडासा. आले भरा केने एरझार चुके जेने उभे केले विटेवरी पीठ इनाम पंढरी. वाहती मार्ग अवघे मोहरले जग उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी. तुका म्हणे माप खरे आना माझे बाप, तुका म्हणे माप खरे आना माझे बाप उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी.
नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाट ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आले भरा केने एर झाड चुके जेने उभे केले विटेवरी पेठ इनाम पंढरी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उपदेशपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला या संसाराला बाजाराचं रूपक करून मानवी जन्माला आल्यानंतर कोणता माल भरला पाहिजे की जो माल भरला असता आम्ही जन्म मरणाच्या परंपरेच्या बाहेर पडू असा गोड उपदेश पत्त्यासह सांगतात. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये तथा सहाने परिवाराचे आप्तइष्ट सगळे सोयरे यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण या श्री क्षेत्र साकूर गावात चिंतन सेवा करत आहोत. त्या चिंतन सेवेचं निमित्त तुम्हा आम्हा सर्वांचे परमार्थ स्नेही एवढ्या लवकर त्यांना वैकुंठवासी म्हणावं लागेल असं वाटत नव्हतं, पण नियतीच्या खेळापुढे कोणाचं चाललं नाही त्यात आपलं काय चालणार आहे. काय असतं कधी कधी डोळ्याला पाणी येतं, एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना डोळ्याला पाणी येतं, ही पहिली भाग आहे. पण ज्ञानोबाराची कोबी येतात त्या ज्ञानोबारा म्हणतात फक्त डोळ्याला पाणी येतं असं नाही, त्यांच्याबद्दल बोलायला लागलं तर आमच्या वाचेला पाणी येतं म्हणे. आहा वाचा रडे मन होत असे खिरुडे ज्ञानोबाराची भाषा आहे. एखाद्याबद्दल बोलताना डोळ्याला पाणी येणं ही एक बाजू आहे, पण त्याही पेक्षा वाणी सुद्धा कचरते एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना. ज्यांना वैकुंठवासी एवढ्या लवकर म्हणावं लागेल असं वाचायला वाटलं नव्हतं, पण ते म्हणावं लागणारे क्रमप्राप्त आहे. असे तुम्हा आम्हा सर्वांचे परमार्थ स्नेही वैकुंठवासी हरिभक्तीपरायण आमचे परमश्रोते परमटाळकरी परमवारकरी विठ्ठल भाऊ सहाने यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार खंडेराव धुळाजी सहाने, पार्वतीबाई खंडेरावजी सहाने हे त्यांचे आईवडील आहेत. गंगा भागीरथी मीराबाई गेनू शिंदे या भगिनी आहेत. भागवतराव हे बंधू आहेत. दुसरे बंधू ज्ञानेश्वर भाऊ आहेत. रामभाऊ हे चुलते आहेत. योगेश आणि कृष्णा ही दोन मुलं आहेत. अर्जुन वैभव सुनीता, अर्जुन आणि वैभव ही पुतणी आहेत. सुनीताताई ही त्यांची पुतणी आहे. तथा सौभाग्यवती गायत्री जी धांडे परिवारामध्ये नामदेवजी धांडे यांना दिलेली आहे अशी त्यांची कन्या, तथा सागर ज्ञानेश्वर सहाने हे त्यांचे पुतणे. आपल्या वडिलाबद्दल, आपल्या चुलत्याबद्दल, आपल्या बंधूबद्दल, आपल्या भावाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामध्ये कृष्ण आणि योगेश या दोघांनी आपल्या वडिलाबद्दलचं जे कर्तव्य असतं ते पार पाडत असताना या कार्यक्रमाचं आखीव रेखीव असं नियोजन करून यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला हा परिवार सहाने परिवार, योगेश भाऊ, कृष्ण भाऊ तथा या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण
माझे परमार्थ स्नेही पंढरनाथजी महाराज सहाने, त्याचप्रमाणे या परिवाराचे स्नेह असणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण राजारामजी महाराज रंदे यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. केस असला तर पूर्ण कमी करून नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना महाराष्ट्राचं भजन वैभव सर्व परिसरातील गावातील टाळकरी मंडळी यांच्या रूपाने उपस्थित आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे आकाश महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण मिलिंद महाराज यांची साथ आहे. तथा वारकरी संप्रदायाचं भूषण, नाशिक जिल्ह्याचं मृदंग भूषण असे आमचे भूषणजी महाराज जाधव ते उपस्थित आहेत. सर्व टाळकरी मंडळी, आदरणीय आमचे माऊली महाराज बेलुकर यांच्या संस्थेतील सर्व टाळकरी मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आणि सुरुवातीलाच पंढरी भाऊला जबाबदार भूषण महाराज पण या ठिकाणी आहेत. म्हणून आत्ता आळंदीमध्ये आमची एक मीटिंग झाली. सर्व कीर्तनकार होते, सर्व तरुण कीर्तनकार जेवढे आहेत त्यात अमृत महाराज जोशी होते, प्रमोद महाराज जगताप होते, जयवंत महाराज होते, मी होतो, योगीराज महाराज गोसावी, विशाल महाराज कोले, सानप महाराज, पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रकाश महाराज साठे, सगळी कीर्तनकार होती. आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलंय आता असं बुडवून कीर्तनाला आणायची नाही. आणि जिथं ही टाळकरी शाळा बुडवून कीर्तनाला येते तिथं आम्ही कीर्तन करणार नाही. ज्यांना दुपारची शाळा आहे, सकाळच्या वेळेस संधी आहे तेव्हा ठीक आहे, रविवारची सुट्टी आहे त्या दिवशी ठीक आहे, पण आपल्या कार्यक्रमाकरता त्यांचा अभ्यास जर बुडवला तर आम्ही कीर्तन करणार नाहीत. हे ध्यानात राहू द्या. कदाचित एवढा तुकडा कट करून व्हायरल सुद्धा करा आणि गरजेचं आहे. विठाला आदरणीय विठ्ठल भाऊ यांचं पहिलं पुण्यस्मरण आहे. योगेश कृष्णा. खरं तर वडिलाच्या पाठीमागं मुलाची जी जी कर्तव्य असतात वडिलाच्या संबंधानं सेवा आणि स्मरण आपण कायमी चिंतन करत असतो. नियतीने त्यांना सेवा करण्याची संधी तेवढी दिली नाही, कारण अगदी कमी वयामध्ये विठ्ठल भाऊंचं जाणं झालं म्हणून स्मरण या अंगानं तरी ही प्रवृत्त झाली. या संबंधानं विठ्ठल भाऊच्या संबंधानं मी समारोपामध्ये निश्चित बोलणार आहे. तुर्तास एवढा विचार आधी अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक. आपण ज्या नगरीत राहतो, ज्या लोकात राहतो त्या लोकाचं नाव काय आहे? मृत्यूलोक. ह्याला मृत्यूलोक का म्हणतात? कारण इथं प्रत्येकाला मृत्यू आहे. प्रत्येकाला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. गरिबाला जावं लागतं, श्रीमंताला जावं लागतं. मृत्यूला समजून घेतलेल्यांनाही जावं लागतं आणि ज्यांना मृत्यू कळालाच नाही त्यांनाही जावं लागतं. मृत्यूच्या संबंधानं ऐकणाऱ्यालाही जावं लागतं आणि मृत्यू संबंधानं रोज बोलणाऱ्यालाही जावं लागतं. हा मृत्यूलोक. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया तो कोई बंधा जंजीर, जातस्य ही ध्रुव मृत्यु हो ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे नत्वम शोचितु अर्हसि. आलाय त्याला जावंच लागतं. उपजल्या पिंडा मरण सांगा, उपजल्या पिंडा मरण सांगाते काय
आपण म्हणतो आपण जिथं जातो तिथं आपली काय असते, सावली असते, पण सावली अंधारात साथ सोडते. सावली अंधारामध्ये साथ सोडते. जे लोक म्हणतात अहो सावली सारखा सोबत असतो तो माणूस, चुकीचं आहे. सावली अंधारात काय करते, साथ सोडते. ओ सावली अंधारात साथ सोडते, पण मृत्यू आपला असा साथीदार आहे की तो आपली कधीच साथ सोडत नाही. कधी कधी आपले साथीदार झोपतात, आपण जागे असतो, पण मृत्यू प्रत्येक वेळा जागा आहे. नुसता जागा नाही, त्याने आपल्याकरता टायमर लावून ठेवलेले. टायमर शब्द ना, जुन्या काळामध्ये घडी असायची. पहा, घडी म्हणजे कसं, आता लग्न एका मुहूर्तावर आलं तर काय करायचं, असं मोठं भांडं असायचं आणि घटिका पात्र म्हणायचे त्याला. त्याला एक छिद्र असायचं. ते घटिका पात्र त्या पाण्यामध्ये बुडून ठेवायचं. मग ते त्या भांड्यामध्ये ह्या घंगाळातलं पाणी हळूहळू हळूहळू जायचं आणि ती वाटी भरायला 42 ते 45 मिनिटं लागायचे. घटका भरत आली बरं, उरका लवकर. कारण जुन्या काळात लोक मुहूर्तावर लग्न लावायचे म्हणून संसार सुखी व्हायचे. मला नका बोलायला हवं आता जास्त. सध्या सगळे मुहूर्त पाहतात, पण मुहूर्त कोणीच पाळत नाही. मुहूर्त पाहायचा, मुहूर्त करायचं. मुहूर्तावर तात्पर्य एक मंडळी घटका भरत आली, घटका भरत आली. आणि तेवढ्या करता जी ब्राह्मण मंडळी असायची त्यातलं एक ब्राह्मणाचं लक्षच असायचं घटिका किती भरली. तशी ज्या दिवशी आम्ही जन्माला आलो त्या दिवशी आमचं घटिका पात्र देवानं पाण्यामध्ये टाकून ठेवलंय आणि पाहण्याकरता काळ वाट पाहत. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी काळ वाट याची पाहे, घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. आणि महाराज हे कोण्या जन्मात आहे, फक्त मानवी जन्मात आहे असं नाही. जेव्हा या देहामध्ये पशु येत, जेव्हा जीव पशु योनीत जातो तेव्हा या जन्माले बाळाची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळाची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माला आल्यापासून काळ वाट पाहतो. बरं कसा पाहे पा केवडा, पसरला से चौडा, करून या माझी वडा आकार गज. एवढंच नाही, त्याने तुमच्या आमचं घटिका पात्र टाकून ठेवलंय, ते आमच्या किती काळ राहिलं याची वाटही पाहतो. एवढंच नाही, त्याने आ सुद्धा करून ठेवलाय, त्याने आ सुद्धा करून ठेवलाय. पाहे पा केवडा, पसरला से चौडा, करून या माझी वडा आकार गज. आ असा केलाय. केवढा आ केलाय, जेवढा आकार आहे तेवढा हा केलाय. अवघाची आकार ग्राशियला काळे, अवघा आकार करण्याकरता आ त्यानं केलेला आहे. काय असतं, काय काय पदार्थ असे भूषण महाराज ते प्रतिष्ठा राखून खाता येतात. लाडू दिला खायला, ते प्रतिष्ठा राखून खाता येतात. असा हळूच तोडायचा, सुंदर झालाय लाडू. पण एक पदार्थ असा आहे त्याला लाज सोडून खाल्ल्याशिवाय चवच येत नाही, आणि तो पदार्थ आहे पाणीपुरी. तो पदार्थ काय, अर्धी पाणीपुरी तोडून खाता येते का, नाही. ती कशी खावी लागते, अख्खी खावी लागते. बरं ज्याला खायची त्याला स्वतः पाणी त्या गाड्याजवळ जावं लागतं आणि रस्त्याच्या कडेला आ करून खावं लागत, आ करावा लागतो. बरं जेवढी पाणीपुरी तेवढा आ करावा लागतो. तसं काळाच्या आपण सगळ्या पाणीपुरी आहोत आणि काळाने आ करून ठेवलाय. फक्त आता घटिका संपायची वेळ आहे. 4 प्रकारानं माणसाचं मरण येतं.
किती प्रकारानं? 4 प्रकारानं. काहीचा मृत्यू हत्येनं होतो. काही लोकांची काय होते? हत्या. काही लोकांची हत्या होत नाही, ते स्वतः आत्महत्या करून घेतात. मृत्यूचा पहिला प्रकार हत्या, दुसरा प्रकार आत्महत्या, तिसरा प्रकार आहे अकाली मरण. दुर्दैवानं आमच्या विठ्ठल भाऊच्या वाट्याला ते आलं. मरायचं वय नसतं, जाण्याचं वय नसतं, पण जाणं होतं. एखादी रोगराई येते. मधल्या काळात कोरोनाच्या काळात गेले, काही अपघाती जातात. अपघाती जाणं, रोगराईनं येणं, मरण येणं, हे काय आहे महाराज? अकाली मरण आहे. आणि चौथा मरणाचा प्रकार आहे नैसर्गिक मरण. म्हणजे ह्या 3 मरणातून वाचला म्हणजे माणूस मरतच नाही असं नाही. एकदा एक विशिष्ट वय झालं की माणसाला मरावंच लागतं. ह्या 4 प्रकाराने माणसाला मरण येतं येतं येतच. पण तुका म्हणे माळ गुंतली रहाटी. पुढचा आहे का? लय गोड दृष्टांत दिला तुकोबर आहे. रहाट गाडग हे आता पाणबुडी, त्याच्या आधी इंजिन, त्याच्या आधी मोठ, विहिरीतलं पाणी काढण्याकरता माध्यम, त्याच्या आधी मंडळी रहाट गाडगं असायचं. रहाट गाडगं म्हणजे काय? असं गोल एक चक्र असायचं, ते विहिरीच्या भोवती केलं जायचं आणि त्याला गाडगे बांधले जायचे. गाडगे ते गाडगं खाली गेलं तर चक्र खाली फिरलं की ते खालून गाडगं भरायचं आणि वर होतायचं. हे गाडग्याला किती वेळा फिरतच राहावं लागायचं, फिरतच राहावं लागायचं. आणि मग त्या गाडग्याची पाणी भरणं रिकामं करणं, खाली जाणं वर येणं, पाणी भरणं रिकामं करणं, खाली जाणं वर येणं, हे किती दिवस? जोपर्यंत ते फुटत नाही तोपर्यंत. आणि एकदा ते फुटलं की मग मात्र तो का म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुट्टी कधी? फुटली. या गाडग्याला त्याच्यातून सुट्टी कधी? ते फुटलं तर. तसं मानवी देहाला आल्यानंतर हे जन्म आणि मरण, हो मागे अनेक वेळा जन्माला आलोय, मरती मेली नेनो किती, ही स्थिती आहे आमची. आणि ही इयर झार आमची चालूच आहे. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, मन बोनी जीवन शरण गेला मन बोनी जीवन शरण गेला भेटो. किती भावे भजित, किती वेळा जन्मा यावे किती भावे भजित, मन बोनी जीव व्याला शरण गेला. मन बोनी जीव व्याला शरण गेला. मरावं लागतं. अनेक वेळा जन्माला आलो, अनेक वेळा मेलो, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, ओळसा थोरा माया जाडी. चालूच आहे मंडळी, चालूच आहे. बरं चालू द्या महाराज. पण अडचण काय त्याची? त्याची तर सगळी अडचण आहे. माझ्या समोर जेवढे बसलेले आहेत ना, सगळ्यांना काही ना काही दुःख आहे, सुखी नाही कोणी. तुम्ही दुःख सांगायचं आणि मी उत्तर देतो ते काय. बाबा तुमचे गुडघे दुखतात? भाग्यवान आहेत तुम्ही, भाग्यवान आहेत. तुमचे 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 नाही, चांगले खंबीर आहेत माणसं. गुडघे दुखतात, बीपी शुगर काही नाही. बरं, म्हणजे पूर्ण सुखी आहेत का तुम्ही? तिसरा पेपर थोडा अवघडच होता. वा, तिसरा प्रश्न थोडा अवघडच गेला. काय ना काय दुःख आहे की नाही? कोणाचे गुडघे दुखतात, कोणाला बीपीचा त्रास आहे, कोणाला शुगरचा त्रास आहे. बोलू पुढं, बोलू. कोणाला मुलं मनासारखी नाहीत, कोणाला बायको मनासारखी नाही, कोणाला नवरा मनासारखा नाही. सगळं मनासारखं आहे तर सून नीट निघाली नाही. काय तटकटी सांगायचं. हे सगळे दुःख आपल्याला काय आहेत? माणसाचे गुडघे काय दुखतात? माणसाला हे दुःख काय आहे? त्याचा प्रश्न आहे. आम्ही जन्माला आलो म्हणून.
जन्माला आलो नसतो ना हे दुःख भोगावेच लागले नसते. अजून एक कारण आहे, माणसाला दुःख का आहे? जन्माला आला म्हणून. माणसाला दुःख का आहे? अजून मेला नाही म्हणून. सून कुठपर्यंत त्रास देणार आहे? मरेपर्यंत. मेल्यावर देईल का? म्हणजे माणसाच्या सगळ्या दुःखाला कारणीभूत जन्म आणि मरण आहे. पदरचं नाही बुवा हे बोलणं माझं. ज्ञानोबाची ओवी आहे, सकळी दुःखे धामे. पंढरी बुवा ज्ञानोबा म्हणले, सकळही दुःखे धामे आणि भुंजता ती मृत्यू जन्मे. माणसाला सगळी दुःख जन्म आणि मरणाच्या मधात आहे. म्हणून सगळ्यात मोठं दुःख आहे जन्माचं. काय सांगू गर्भीची यातना, तुझं मज भोगिता नारायणा. जन्मा उपजल्यापासून असत्य कर्म ते अजूनी, सत्याचरण नेने स्वप्नी, निखळ खाणे अवगुणाची. किती सांगू आता. येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणे विटंबना. भरपूर 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 आहे आता प्रमाण. आणि मला वाटतं प्रमाण सांगायची गरज काय? माणसाला सांगावं कधी लागतं? जेव्हा माहीत नसतं तेव्हा. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, हे सांगण्याची काय गरज आहे का? संसार दुःखाचा आहे तुम्हाला सांगावं लागेल का? अनुभव आलेला आहे. ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हात वर करा बरं. बाबा 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 एवढे ब्रह्मचारी तुमच्या गावात? अरे पंढरी बुवा ह्यांचे 10-12 जणांचे नंबर द्या मला. आम्हाला कळस बसवायला लय अडचण येते. एवढे ब्रह्मचारी. तुमचं नाव काय? कृष्णा. तुमचं झालंय का? नाही. ह्यांचे झालेत का? सगळ्यांचे हात वर केले का यांनी? का केलं नाही सांगू का? हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही. तुझी संधी गेली नाही बाळा, सावध होय. भूषण महाराज झाले सावध, माझ्या गाडीत बसायला लागले आता कीर्तन. तात्पर्य ठाऊकची आहे संसार दुःखाचा. अरे माहीत नसलेल्या गोष्टी सांगाव्या लागत असतात. माहिती आहे ना आम्हाला. एक तर गर्भवास जन्म फेरा आमच्या वाट्याला आहे, एक अडचण. दुसरी अडचण ती दुःखाची आहे, दुसरी अडचण. तिसरी अडचण आहे माणसाला दुःख किती असू द्या हो, सोबत कोणतरी पाहिजे. तुम्ही हिरव्या शिवाराची माणसं आहात. हिरवं शिवार म्हणजे कळालं ना? म्हणजे हा बागायत भागातली माणसं आहात तुम्ही. बागायत भागायत. रात्रीच्या वेळेला पाणी द्यायला जावं लागतं का नाही कधी कधी? सरकार मायबापाचे उपकार आहेत आपल्यावर. रात्रीचं पाणी. महाराज एवढी कडाक्याची थंडी, आणि या थंडीमध्ये शेतकऱ्याला बोलू काय भूषण महाराज लोकांनी सावध व्हायला पाहिजे. 500 रुपयासाठी रात्रभर थंडीत पाणी द्यावं लागतं मजुराला. सोपं नसतं ते. आणि नेमकं ह्या काळामध्ये बरं तुमचा भाग कसा आहे? डोंगरा लगतचा आहे. मग घोणस कवड्या हे रात्रीची फिरायला निघतात. कशावर पाय जर पडला सोपं आहे का ते? बरं भीती नसते का रात्रीच्या वेळेचा? बरं तुमच्या इकडे बिबट्याचा वावर, बिबटे वाघ तुमच्याकडे. बिबट्याचा धोका, सर्पाचा धोका, थंडीचा धोका, अंधारात तरी शेतकऱ्याला जावं लागतं. एवढी भीती आहे. पण सोबत शेजारचा जर असला आधार वाटतो. एवढंच नाही, याचा बेस नाही नेला मुळीच. बेस नाही ना नको बेसच नको. सोबत असलं तर माणसाला काय वाटतं? आहे आधार कोणी. पण जन्म आणि मरण नावाची अडचण आहे ती दुःखाची आहे. दुःखाची आहे. आणि तिसरी अडचण आहे याच्यात सोबत कोणीच नाही. प्रमाण आहे का? गर्भीची यातना रे पुत्र ऐके आपल्या कानी, येता जाता येणे पंथे सांगा ते नाही रे कोणी. जन्मताना आमच्या सोबत कोणी आलं नाही आणि मरताना सुद्धा आमच्या सोबत कोणी येणार नाही. ही एक अडचण आहे. पहिली अडचण जन्म मरण आहे, अनेक जन्मापासून आहे. दुसरी अडचण ते दुःखाचं आहे. तिसरी अडचण सोबत कोणी नाही. पण तिसरा एक आशेचा किरण आहे. काय? ही जन्म मरण परंपरा या देहात संपवता येते. एक आशेचा किरण आहे की या जन्मात ती परंपरा संपवता येते. आधी ओवी सांगतो, तैसे येण्याची शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. अनेक जन्माची जी
परंपरा आहे त्या गाडघ्याची, ती या जन्मात फोडता येते. याला एक छोटासा दृष्टांत देतो आणि अभंगात प्रवेश करतो. ऐका मंडळी, दृष्टांत काय. आपल्याकडे वेदांताचा एक प्राथमिक ग्रंथ आहे त्या पंचीकरण, विचारसागराच्या यादी, एकदम सोपा बालबोध. ज्यांना अभ्यासयुक्त कीर्तन करायचंय. आणि माझं तर म्हणणं आहे, आता पंढरीबा कीर्तनाकरता अभ्यास करू नका, कीर्तन ऐकण्याकरता बी अभ्यास करा. आम्हाला चांगली कीर्तन समजली पाहिजे, चांगली कीर्तन कळाली पाहिजे, याकरता अभ्यास पाहिजे. विठ्ठल बाबा गुले म्हणायचे, कोण म्हणतं कीर्तन करायलाचा अभ्यास करावा लागतो, विद्वानाचं श्रवण करायला बी अभ्यास लागतो. भूषण महाराज, तुम्ही एखादा ताल वाजवला, सुलतान वाजवला, चौताल वाजवला, ह्याच्याकरता तुम्हाला अभ्यास करावा लागतो की नाही? करावा लागतो. तो किती मात्रेचा आहे, त्याचे खंड किती, त्याची लयकारी कशी, त्याच्यात भरणा कसा, ह्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आणि पुढे ऐकणाऱ्याला अभ्यास नसला तर कळतं का काही? काय बदडायला म्हणते ती नुसतं. ते घटना सांगतो तुम्हाला. द्रुपद धमार, वैद्य बाबाचा अमृत महोत्सव होता. वैकुंठवासी वैद्य बाबा. आणि वैद्य बाबाच्या अमृत महोत्सवाला त्या मध्य प्रदेश मधले एक ध्रुपद गाणारे गायक आणले होते. बरं, ते कार्यक्रम सगळा उरकता रात्रीचे वाजले 10 आणि 10 वाजता त्यांचा तो कार्यक्रम चालू झाला. बरं, आळंदीत कधी त्याआधी ध्रुपद धमार झालेलं नव्हतं. सगळे कलाकार फुल, ज्ञानेश्वरी मंदिर फुल टच, इकडं नदीपर्यंत पार रोडपर्यंत गच्च भरलं. काय ऐकायला? ते ध्रुपद धमार ऐकायला टच भरलं फुल. आणि ते बसले बाबा व्यासपीठावर. ते भक्तराज बाबा भोसले होते साथीला, वारली. आणि ते असं खरंच वर ते पकवायच्या तिट्ट वाजवायचे की त्याच्या शॉल टाकायचे 5 मिनिटं बसायचे. तवात तापण हळूहळू मुंड फुल रिकामा झाला. काय काय आमचा बोंडू बाबा हरी म्हणतो याच्यापेक्षा. तात्पर्य काय? चांगलं नाही का ते? चांगले, पण अडचण काय कळायलाही पाहिजे ना. म्हणून कालिदासांनी देव सरस्वतीला प्रार्थना केली. ऐकण्यासारखं आहे मिलिंद बुवा. कालिदासानं सरस्वतीला प्रार्थना केली की हे देवी, मला तू स्वर्ग नाही दिला तरी चालेल, पण ज्याला कलेतलं कळत नाही त्याच्यासमोर कला मांडण्याची वेळ माझ्यावर आणू नको. वा वा. ज्याला काही कळत नाही, पण आमची देवाला एकच प्रार्थना, ज्यांना कीर्तनातलं कळत नाही त्यांच्या पुढे कीर्तन करायची वेळ आणू नको. पण देव बी असा आमच्या मागं नशीब दिसाड तसं गाव भेटत बघा. कधीतरी असं मी साकोऱ्यात आलो म्हणून नाही बरं, म्हणजे तुमचं काय, तुमचं गाव मला 10-5 देत नाही, मला काही तुमच्याकडे पोरगी द्यायची नाही, तुमची करायची नाही. हां, पण आहे ते आहे. खरंच साकूरला श्रवणाचं वळण खूप चांगलं. हो हो. आता फक्त तात्या तुम्ही महाराज लोकांनी बिघडू नका. हा, बाकी काय असो, आपल्या साकूरची जी प्रतिष्ठा संप्रदायात आहे ना, एक सांप्रदायिक गाव, बस ही जपायचं काम आता महाराज लोकांच्या हातात आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून ते पंचकरणातला दृष्टांत म्हणून जरासा बाजूला गेलो होतो. पंचकरण त्याच्यात एक दृष्टांत लय गोड आहे. ऐका बरं. एक आंधळा होता, एका नगरीत गेला आणि त्या नगरीला पूर्ण तटबंदी होती, त्याला एकच दरवाजा होता. आंधळा आत गेला. नगर फार मोठं. आंधळा आत गेला. आंधळा कोणाला म्हणत, अहो मला नगराच्या बाहेर पडायचो, तुमच्या नगराला एकच दार आहे, पण मला नगराच्या दारापर्यंत नेऊन सोडा, मला दिसत नाहीये. एक मला, बाबा तुम्हाला सोडून यायला मला वेळ नाही, कारण भात काढण्याचे कामं चालू आहेत, पण तुम्हाला एक करू शकतो म्हणे, आमच्या नगराला एकच दरवाजा आहे, तुम्ही या भिंतीला चाचपत जा, जिथं दार लागल तिथून बाहेर पडा. मग त्या आंधळ्याने त्या भिंतीला हात लावला आणि चाचपत आंधळ कुठपर्यंत गेलं? दरवाजापर्यंत गेलं. पण आंधळ्याला झाली होती खरूज. दार आलं आणि आंधळ्याने खाजवण्याकरता हात जवळ केला आणि खाजवायला लागला. आणि त्या खाजवण्याच्या नादात दरवाजा निघून गेला. पुन्हा हात लागला, पुन्हा चक्कर, पुन्हा दरवाजाला की खाज यायची.
खाजवायचा, हात सोडला, पुन्हा भिंती लावला, पुन्हा चक्कर. हे मी कोणाचं सांगतोय? आंधळ्याचं. तुम्ही मनाला लावून घेऊ नका. तसं या 84 लक्ष योनीचा हे नगर आहे आणि ह्या नगराला एकच दार आहे, पंढरीबुवा, नरदेह नावाचं दार आहे. आणि जीव या आपल्यासारखा आंधळा जीव या जीवाच्या नगरीमध्ये येतो आणि नरदेहाचं दार मुक्तीचं दार आहे. त्या वेळेला विषयाची खरोच खाजवत बसतो आणि पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. म्हणून सावध करतात संत बापानो. ये साथे आलिया, ये साथे आलिया, नव्हतं पाहिजे. आम्ही या जन्म मरणाच्या बाजारात यायला नव्हतं पाहिजे, पण या बाजारात आले ना, एक करा शारंग धरू ओळगा. काय बरं, या नरदेह हेच दार आहे आणि या नरदेहाच्या दारातून एक करावं लागतं. प्रमाण सरळ म्हणून जातो. आता अभंगात प्रवेश करायचा आहे आपल्याला. हो, हरी आला हाता, ज्याच्या ज्याच्या हाता हरी आला, मग कैसी भयचिंता, त्याला भयचिंता नाही, त्याची सरली हेरझार. या बाजारात आलो, संसाराच्या बाजारात आलो की आपल्याला या दारातून या जन्म मरण परंपरेच्या बाहेर पडावं लागतं. पण ते पडण्याकरता देवाला भजावं लागतं, देव आपला असा करावा लागतो. कायम प्रमाण म्हणतो आपण, आपुला तो एक देव करून घ्यावा, फायदा काय होईल हो, जीवन सुखी होईल. फायदा काय होईल हो, तो का म्हणे एका मरणेची सरे. म्हणून देव आपला असा केला पाहिजे, हाच उपदेश लोकाला करावा लागतो. कारण जीवाचं कसं आहे, देहाची या गावा जया लागी आले पांडवा,
तो कार्यार्थ गवा सांडोनिया. शेतकरी आहेत ना माझ्या समोर सगळेच. आपल्या शेतात घरीच घरच्यांना सगळे काम उरकत नाही, मजूर ठेवावे लागतात. ठेवा लागतात का नाही? आता लाडक्या बहिणीपासून बहिणीला बी लय भाव आला. मजूर भेटायला आधीच अडचण, आणि आता अडचणी नाही म्हणलं तरी वाढल्या बघा. आता तुम्ही डोळे वाटून बघू नका, पण शासनाला विनंती, योजना बंद पडाव. असं कम बघायला लागलं माझ्याकडे तुम्ही. हा खरंच आहे महाराज, शासनानं आम्हाला रस्ते द्यावे, आम्हाला आरोग्य द्यावं. हे फुकटचं खाऊन जाऊ द्या आता. अहो लय अडचणी आहेत. मी बी शेतकऱ्याचं लेकरू आहे, माझ्याकडे बी 15 एकर शेती आहे. लय अडचणीत मजुराच्या बाबतीत. पंढरी बुवा कापूस वेचायला 200 किलोमीटरवरून बाया गाडीतून भरून आणल्या आणि 8 दिवस ठेवल्या, तेव्हा कापूस वेचणं झालाय. काय सांगायचं तुम्हाला? किती किलोमीटरवरून? 200. त्यांचं गाडी यायचं जायचं भाडं गाडी करून द्यायची. बरं ते आल्यावर त्यांना सरपण काडी खायला प्यायला द्यायचं. हो हो, आणि पुन्हा नेऊन बी घालायचं. आणि इथं आल्यावर त्यांच्याकडून काम, आणि काम बी फुकट नाही. 1 किलो कापूस वेचला तर 10 रुपये. म्हणजे 1 किलोला कापूस वेचायला किती? 10 रुपये किलो. आणि रेट आहे 8,000 रुपये क्विंटल. 7.5च. 7.5 असं लेकरू खेळते खेळू द्या. तात्पर्य ऐका म्हणजे जाऊ द्या. मजूर आला आणि मजूर काम सोडून जर गप्पा मारू लागला तर कसं होतं? त्रास होतो ना. तसंच नरदेहाला येऊन जर लोक भक्ती करीनं गेले की साधू संतांना त्रास होतो. साधू संतांना त्रास होतो. देहाची आगावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. साधू संताला त्रास होतो. आणि मग जसं मजूर कामाला लागावं, मालक आधी गोडी गोडीत घेतो. ओ ताई बस ना आता गप्पा, चला ना आज कडं लागलं पाहिजे. हो उद्या आमच्या भावड्याचं लग्न आहे. लई रागून बी जमत नाही. खरे का खोटे है ना भाऊ? रागून सुद्धा जमत नाही. गोडी गोडीनंच घ्यावं लागत तर कडल लागत. आणि त्यांना जर गोडीनं बोललं नाही की मग तुम्हाला अवघडे. चला तसं संत कधी कधी गोडीनं लागून या पाया विनवितो तुम्हाला. सारा सारा विचार करा उठा उठी. कधी लाडानं, कधी कसं, तर कधी रूपकातून समजावून सांगतात. मग जगद्गुरु तुकोबारायांनी निरीक्षण केलं की सगळं जग जन्म आणि मरण यानं त्रस्त आहे. बरे हे दुःख संपवण्याची आता त्यांना या नरदेहात संधी आहे. ते या नरदेहात आले, पण नाही ते करू लागले. या संसाराच्या बाजारात येऊन नको तो माल भरायला लागले. मग तुकाराम महाराजांनी सावध केलं आणि लोकांना सांगितलं, बाबा या बाजारात आले ना, मग असा माल भरा. कसा? येर झार चुके जेने येर झार असाल मला, पण आलो ते आमच्या हातात नव्हतं. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखे फळावे. जसं बाजारात माणूस किती बेजार असला तर बाजारात जावंच लागतं. बाजारात गेल्याशिवाय भागतं का? नाही. तसं माणसाला जन्माला यावंच लागतं. इथं आल्याशिवाय भागत नाही. म्हणून येऊ नये, आले ना या संसाराच्या बाजारात, मग एक करा, जेने येर झार चुके आयशे केने भरा. असा माल भरा. मग महाराज असा कोणता माल आहे ज्याने येरझार चुकते प्रमाण देऊन गेलं? साठविला हरी हरी जेही हृदय मंदिरी. ज्यांनी हृदय रूपी पिशवीमध्ये
हरी नावाचा माल भरला त्याला मात्र येर झार नाही. येणे न घडे रे जाणे न घडे रे. महाराज म्हणतात नाही आम्हा जावे मरावे लागत. 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 असो अखंडित जैसे तैसे. अहो अखंडित जैसे तैसे जैसे तैसे. नाही जात कोठे येत फिरोनिया. नाही जात कोठे येत फिरोनिया. आम्हाला नाही जन्माला लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. अहो अखंडित जैसे तैसे. का बरं तो माल आम्ही भरलाय आले भरा केने. येर झार चुके जेने. आणि येर झार चुकवणारा एकच माल आहे आणि तो म्हणजे काय आहे परमात्मा. जेवढं विषयाच्या नादी लागू तेवढं करिता बरोबरी दुरावशी दुरी. पण ठरलं महाराज आता आम्हाला तुमचं बोलणं पटलं की हरी नावाचा माल भरल्याशिवाय येरझार चुकत नाही. महाराज हा माल भेटल कुठं. हरिव्यापक सर्वत्र समाना. कुठेही भेटतो. पण कोणताही माल कुठेही भेटू लागला तर त्या मालाची एक विशेष बाजारपेठ असते की तिथं तो लवकर भेटतो आणि सहज भेटतो. द्राक्ष महाराष्ट्रात भेटत नाहीत का कुठं सगळे. पण लवकर कुठे भेटतात आणि चांगले कुठे भेटतात बोला की. कांदे सगळीकडे मिळतात. चांगले कांदे कुठे मिळतात सहज कुठे मिळतात नाशिकला. केळी सगळीकडेच मिळते पण सुलभतेने सहज केळी कुठे भेटते जळगावला आहे ना. बरोबर आहे. संत्रे सगळीकडेच भेटतात पण सहजतेने सुलभतेने संत्रे कुठे भेटतात नागपूरला. गांजा सगळीकडेच भेटतो पण सहजतेने सुलभतेने कुठे भेटतो साकूर फाट्यावर. कोण म्हणलं. तसं हरिव्यापक आहे सगळीकडे भरलेला आहे पण सहजतेने सुलभतेने कोणत्या बाजारपेठेत आहे. उभे केले विटेवरी. उभे केले विटेवरी. उभे केले विटेवरी. उभे केले विटेवरी.
तो पंढरपूर आहेत. कोण्या पेठेत? पेठ इनाम पंढरी. इनाम पेठ म्हणजे काय? 2 वाक्यात सांगतो. अभंगाचा सरळ विचार संपवून मला या संबंधानं थोडंसं बोलायचंय. पेठ म्हणजे काय? बाजारपेठ. पण इनामाची पेठ म्हणजे काय? ज्या पेठेमध्ये इनामदार राहतात ती पेठ. इनामदार म्हणजे कोण? जुन्या काळामध्ये गावाची रचना चांगली चालावी याच्याकरता जी आता जसं पोलीस खातं आहे, जसं ईडी ऑफिस आहे, CID ऑफिस आहे, जे आर्थिक गोष्टीवर नियंत्रण ठेवतं. पोलीस खातं आहे, त्याच्यात ट्रॅफिक आहे, त्याचं सेक्शन जे ट्रॅफिकवर नियंत्रण, त्यात क्राईम आहे, क्राईमवर नियंत्रण ठेवतं. अशा जशा आपल्याकडे आता या संस्था आहेत किंवा जी समाज व्यवस्था आहे तशी जुन्या काळात ऑफिशियली नव्हती समाज व्यवस्था. अशी गावात माणसं नेमून दिले जायचे. तुम्ही पाटील, तुम्ही पांडे, तुम्ही महाजन, तुम्ही चौधरी. महाजनाने काय करायचं? आपल्या बाजारपेठेमध्ये आपल्या परिसरात ज्या मध्ये माप जे देतात लोक, माप देतात, त्या मापात पाप तर करत नाहीत ना, मापात पाप तर करत नाहीत ना. असे हुशार असतात महाराज मापात पाप करणारे. एकदा मी त्या स्वारगेटला उतरलो, 1 मिनिटात सांगतो. स्वारगेटला सगळीकडे तेव्हा सफरचंद होते 200 रुपये किलो. किती? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो होते सगळीकडे. आणि तिथं म्हणे 125 रुपये किलो, 125 रुपये किलो. स्वस्तात आहेत. आणि मी घेतले, घरी गेलो. मी लाखा बघ 1 किलो सफरचंद आले. मोजून पाहिले ते 650 ग्रामच भरले. असं मापात पाप असे असतात. तुम्हाला 2 मिनिटात सांगतो कसं असतं पाप. आणि ऐकलं का? बारके लोक बारके पाप करतात, मोठे मोठं पाप करतात. आपल्याकडे आता तो नियम बदलला पुन्हा. खाद्यपदार्थावर 5% GST होता आणि सौंदर्य प्रसाधनावर 12%. म्हणजे शॅम्पू, पावडर ह्यांना GST किती? 12%. गोड तेल, पोहे असे जे पदार्थ आहेत खाद्यपदार्थ त्याच्यावर किती? म्हणजे कुरकुरे हे जे असतात, बिस्किट, हे खाद्यपदार्थ ह्याच्यावर GST 5%. आणि सौंदर्य प्रसाधनावर 12%. हे पॅराशूट तेलवाला आहे ना, पॅराशूट तेलवाला तो 65% GST भरायचा. म्हणून अधिकाऱ्याने छाप टाकून त्याला कोर्टात घेतलं. 12% द्यायला पाहिजे म्हणजे सौंदर्य प्रसाधन आहे म्हणे. लोक कशाला लावतात ते पॅराशूट तेल? डोक्याला. ते कशात बसतं? सौंदर्य प्रसाधनामध्ये बसतं. 12% दिला पाहिजे. ते नाही म्हणले. हे 12% द्यायची गरजच नाही म्हणले. बस काय? हा खाद्यपदार्थ आहे. मग त्याने बाटली दाखवली पॅराशूटची. अजून उघडून पहा. हे पाठीमागे इंग्रजीमध्ये ते एडिबल ऑइल खाद्यपदार्थ नावाची ओळ टाकलेली. म्हणजे आम्ही खाद्यपदार्थ घेऊन विकतो, लोक डोक्याला लावतात त्याला, आम्ही काय करायचं? असा 60% GST सोडतो. लय बारक्या बारक्या गोष्टी आहेत, लय बारक्या बारक्या गोष्टी. कसं आपल्याला बारीक बारीक गोष्टीतून फसवलं जातं. हो, फसवलं जातं. ऐका मंडळी, ऐका. हे पेस्ट आहे ना, पेस्ट, टूथपेस्ट, याचा कोलगेट कंपनीचा, बरं त्यांच्याकडे तज्ज्ञ ठेवले जातात तसे. हे कोलगेट कंपनीतल्या एका तज्ज्ञाने मला सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणजे असं ठरलं की आपलं उत्पादन वाढलं पाहिजे, म्हणजे आपलं खप वाढला पाहिजे, याच्याकरता काय केलं पाहिजे. ते म्हणले काय नाही, म्हणले ऑफर ठेवा 20% एक्स्ट्रा. एवढं घेतलं त्याच्यावर पेन फ्री, त्याच्यावर साबण फ्री. पण एकाने सांगितलं काहीच करू नका, फक्त पेस्टचं जे तोंड आहे ते थोडं मोठं करा, अर्ध्या MM न. काय करा? मोठं करा. म्हणजे का बरं? म्हणून लोकांची मानसिकता आहे खरं तर कोणतंही टूथपेस्ट हरभऱ्या एवढंच घेतलं पाहिजे. आणि मुळात ब्रश आपल्या भारताकरता नाहीच आहे. जिथं अति थंडी आहे त्यांच्या हिरड्या निब्बर होतात, त्यांच्याकरता ब्रश आहे. पण इंग्रज शीतकटी देशातून आले आणि त्यांनी तर ज्या ज्या काही गोष्टी ठेवल्या, चहा ठेवला, गरज नाही आपल्या लोकांना चहा पिण्याची, चहा ठेवला. इकडे येताना त्यांनी ब्रश ठेवला आणि तो आपला चालू आहे, अजून तो चालू आहे. हो, ब्रश. लोकांची मानसिकता कशी आहे, सायकोलॉजी कशी आहे, पूर्ण जे पुढचा जो हे असतो ते केस असतात त्याच्यावर पूर्ण काय गेलं पाहिजे? पेस्ट गेलं पाहिजे, भरलं पाहिजे. घेतलं किती पाहिजे? हरभऱ्या एवढं. पण लोकांची मानसिकता काय?
पूर्ण म्हणजे काय नका करा म्हणजे फक्त तोंड थोडं मोठं करा. काय होईल, लोक घेताना जी बारीक धार पडायची ती मोठी पडल, पेस्ट लवकर संपल आणि ते पुन्हा विकत लवकर घेतील. असे लय बारीक बारीक गोष्टी आहेत, लय बारीक बारीक गोष्टी आहेत. आणि मग या गोष्टीवर नियंत्रण ठेवणारी जी संस्था जुन्या काळात होती त्याला महाजन म्हणायचे. महाजन म्हणायचे. पांडे एखाद्याने गुन्हा केला तर त्याला दंड द्यायला, पाटील न्यायनिवाडा करायला. आणि मग ह्यांचं काम जर चांगलं दिसलं पाटलाचं देशमुखाचं मग त्याला सरकार इनाम द्यायचे. मग त्यांना म्हणायचे ते सामान्य पाटील नाही, ते इनामदार आहेत. ते सामान्य देशमुख नाही आहेत, ते कोण आहेत, इनामदार आहेत. आणि मग असे इनामदार मंडळी, प्रतिष्ठित मंडळी ज्या पेठेत राहतात त्याला इनामाची पेठ म्हणतात. त्याला काय म्हणतात, इनामाची पेठ. आणि तसे परमार्थातले इनामदार पुंडलिक राय, परमार्थातले इनामदार साधू संत, परमार्थातले इनामदार चंद्रभागा, हे ज्या बाजारपेठेत राहतात म्हणून पंढरपूरची पेठ ही इनामाची पेठ आहे. पेठ इनाम पंढरी, तिथे हा माल उभा केलेला आहे, जा आणि लवकर घ्या. पण महाराज माल उभा आहे म्हणजे त्याला गिराईक नसल, नियम असा असतो. डायरी रिकामी म्हणजे मागणी कमी. मागणी कमी याचा अर्थ क्वालिटी लो. हा माल नीट नसल, नाही नाही म्हणले अवघे मोहरले जग, वेळ कमी आपली. सध्या ॲडव्हर्टाईजचा जमाना आहे ना, ॲडव्हर्टाईज करावी लागते, त्याच्याशिवाय नाही. हो, ॲडव्हर्टाईजच्या बाबतीत तर एवढे कडे लोट आहे सध्याच्या काळात. मग एक सांगितलं जातं, एक माणूस बाजारात तेल विकू लागला, तेल तेल भारी तेल भारी तेल भारी तेल. काय तेलाचे विशेष आहे म्हणले, काय नाही म्हणे, कुत्र्याचं जर शेपूट तुटलं आणि त्याला जर तेल लावलं तर त्याला शेपूट फुटतं म्हणे, एवढं भारी तेल. दुसरं म्हणलं तेल तेल तेल, त्याच्यापेक्षा भारी तेल, त्याच्यापेक्षा भारी तेल. काय विशेषता या तेलची म्हणजे, त्या तुटलेल्या शेपटीला लावलं तर त्याला कुत्र फुटत म्हणे. एवढी कठीण आहे सध्याच्या काळात. हा, ऍडव्हर्टाईज करावी लागते, 10-10 सेकंदाच्या 20-20 सेकंदाच्या क्लिपा कराव्या लागतात, ठेवाव्या लागतात. आणि त्या 20 सेकंदाला तुम्ही बोलताय, असं जाऊ द्या, आता कशाला लई बारीक बोलत बसाव, असं द्या, जमान ऍडव्हर्टाईजचा आहे. म्हणून बाबा हा माल सामान्य नाही. हो, वाहते मार्ग, सगळे मार्ग निघालेले आहेत, तेथे अवघे मोहरले जग, सगळं जग सुद्धा यांना घेऊ पाहतंय. असा माल पंढरपूरच्या इनामाच्या पेठेमध्ये आहे. महाराज ठरला आता तो माल आम्हाला घ्यायचा आहे, तो आम्हाला माल मिळवायचा आहे. फक्त काय, बाजारात जाताना जो माल घ्यायचा आहे त्याची किंमत खिशात पाहिजे. 1 तोळा सोनं घ्यायला जर नाशिकला जायचं असेल तर खिशात निदान 100-200 रुपये नको का? मग थोडासा किती पाहिजे, निदान 80 ते 90 हजार रुपये पाहिजे. हा, 1 लिटर दूध घ्यायला तुमच्याकडे आल्यावर किती द्यावे लागतील? 50 ते 60 रुपये द्यावे लागतील, हे की नाही? तात्पर्य काय मंडळी, जो माल घ्यायचा आहे त्या मालाची किंमत खिशात पाहिजे तर बाजारात जाव. नाही तर खूप केली शॉपिंग आणि कार्ड स्वॅप करायला गेलं, काहीच नाही खिशात, काहीच नाही. चव जाती. आणि असा चव घाले धंदा करू नये माणसाने, करू नये, करू प्रतिष्ठा राहत नसते. म्हणून जुने लोक म्हणायचे, अंथरून पाहून पाय पसरा म्हणायचे. म्हणून बापा आम्हाला तो माल घ्यायचा आहे, पण तो माल घेण्याकरता आम्हाला काय करावं लागेल, काय मूल्य घेऊन जावं लागेल, ते मूल्य महाराज अभंगाच्या शेवटच्या
पंढरपूरला येताना त्या देवाजवळ येताना काही आणू नका, फक्त माप खरं आणा, खोटं माप आणू नका. दोनच वाक्यात विषय पूर्ण करणारे. सोंगानं देव भेटत नाही, सोंगानं पोट भरतं. परमार्थाचं सोंग केलं ना पोट भरतं. लोक म्हणतात काही दिवस वा 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 काय माणूस आहे, काय वारकरी माणूस आहे. दंभे पोट भरे, कीर्ती वाढे, मानिजन स्वहित कारण नव्हे त्याने. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. एक आहे, तुम्ही पुण्यवान आहेत का पापी आहात याला अर्थ नाही, तुम्ही प्रामाणिक किती आहात याला अर्थ आहे. प्रामाणिकतेसारखं तप जगात कोणतंच नाही. माणसानं काय राहावं, प्रामाणिक राहावं. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात काय राहिलं पाहिजे, प्रामाणिक. परमार्थामध्ये देवाजवळ जाण्याकरता प्रामाणिकता पाहिजे. राक्षस असून कंसाला देव भेटला की नाही, रावणासारख्या राक्षसाला देव भेटला की नाही, आहे का बरं. तो राक्षस होता पण मी राक्षस आहे या विषयाशी प्रामाणिक होता. हो, रामायणातले 2 प्रसंग सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. विस्तार कथेचा करायला मला वेळ नाहीये.
एक आहे शूर्पणखा रावणाची बहीण आणि एक आहे चंद्रसेना आई रावण मही रावणाची बायको. ऐका बरं मिलिंद भाऊ, दोघी राक्षसी आहे आणि दोघीला सुद्धा राम भेटावा असा वाटला. कोणाला? चंद्रसेनेलाही रामाची इच्छा झाली आणि शूर्पणखेलाही रामाची इच्छा झाली. पण दोघीची भावना चांगली नव्हती. शूर्पणखेला नाव राम नवऱ्याच्याच रूपात पाहिजे होता आणि चंद्रसेनेलाही राम पतीच्याच रूपात पाहिजे होता. देव म्हणून नाही, म्हणजे कामिक वासनेने गेल्या होत्या या दोघी पण चंद्रसेनेला मिळाला, शूर्पणखेला नाही मिळाला. त्याचं कारण काय? चंद्रसेना होती राक्षसी आणि देवासमोर राक्षसी होऊनच गेली. पण शूर्पणखेनं तसं नाही केलं. शूर्पणखा म्हणली, बाई माझे दात असे हेगडे वेगळे, शरीर असं, राम मला पटल न पटल. मग त्या शूर्पणखेनं सगळ्यात आधी काय केलं? तिला नेमकेच 1,500 रुपये भेटलेले होते. ब्युटी पार्लरमध्ये गेली, सुंदर मेकअप केला. साधू काय म्हटले, लय गोड वाक्य आहे, ये ब्यूटी पार्लर वाली क्या करते है? प्रतीक भैया काय करते ब्यूटी पार्लर वाली? बुढ़िया को गुड़िया बना देती है. होती है बुढ़िया और बना देती है गुड़िया. आमचा एक जवळचा पोरगा आहे, त्याच्या घरी गेलो, लग्न झालं 2 महिने झाले होते. एक बाई भांडे घासू लागली. त्याला का रे, आईनं आयुष्यभर घरी काम केलं तर मोलकरीन ठेवली नाही म्हटलं तू, आणि लग्न 2च महिने झाले लगेच मोलकरीन ठेवली का? म्हणजे कुठे आहे? म्हणजे भांडे घासणारी मी बायको आहे. लग्न जरा वेगळी दिसत होती, ब्युटी पार्लर वालीची कृपा म्हणे ती. असो, तात्पर्य आहे का? शूर्पणखा देवासमोर सरळ नाही गेली, सोंग घेऊन गेली म्हणून राम नाही भेटला. आणि चंद्रसेना सरळ गेली, राम भेटला. म्हणून प्रामाणिकपणा हा परमार्थातला सगळ्यात मोठा दागिना आहे, हे ध्यानात ठेवा. म्हणून प्रामाणिक व्हा, देवाजवळ जा, देव तुम्हाला भेटल. आणि ज्या जन्म मरणामुळे आम्हाला दुःख आहे ते संपल. त्याच जन्म मरणामुळे हा सहाने परिवार दुःख आहे. कोणाच्या मरणानं दुःखी आहे त्या संबंधानं बोलून सेवा संपू. एकदा टाळी वाजवा, देवाचं भजन करा आणि पुढच्या 10 मिनिटात सेवा पूर्ण. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढंच डोक्यात ठेवून जाऊ की आपण प्रामाणिकपणाने परमार्थ करून आमच्या जीवनामध्ये येरझार चुकेल असा प्रयत्न करू. आज आपण सर्व मंडळी योगेश आणि कृष्णा यांचे डोळे पुसायला आलेलो आहोत. त्यांचे डोळे पुसण्याची वेळ नाही आहे, सगळाच परिवार आहे. पण मी या दोघांचं का म्हटलो त्याचं कारण आहे. खरं तर विठ्ठल भाऊच्या जाण्याने मायबापाला दुःख आहे. त्यांचे आई वडील दोघेही जिवंत आहेत अजून. पार्वताबाई असतील, खंडेराव असतील, ह्या दोघांनाही दुःख आहे. का दुःख आहे? दुःखी असण्याचं कारण येतात त्या. कारण ज्याच्या खांद्यावर आपल्याला जायचं आहे तो आपल्या समोर खांद्यावर गेला, किती मोठं दुःख आहे. अजून सांगतो, मोठा पोरगा आणि बारका पोरगा मधली तर असतात वादच नाही, पण मोठा पोरगा आणि छोटा पोरगा यांच्या भोवती मायबापाच्या भावना वेगळ्या असतात. मोठा पोरगा हा त्यांच्या वैवाहिक जीवनाचं पहिलं फळ असतं. बारका पोरगा हे त्यांच्या वैवाहिक जीवनाचं शेवटचं फळ असतं. एवढंच त्याचं कारण नाही आहे. जेव्हा बारका मरतो तेव्हा प्रेमाला तडा जातो आणि जेव्हा मोठा मुलगा जातो तेव्हा जबाबदारीला तडा जातो.
मायबापाच्या डोक्यात काय असतं, मोठा पोरगा झाला आपण जरी गेलो तर पाठीमागे आता सगळ्यांची जबाबदारी घेणारा विठ्ठल आहे, ही जबाबदारी असते. तुम्हाला घटना सांगतो मंडळी, फक्त 2 मिनिटं थांबा तुम्ही. जेव्हा देहांत प्रायश्चित्ताची वेळ आली विठ्ठल पंतांवर, 2च मिनिटं सांगतो. तुम्ही नाशिक जिल्ह्यातली मंडळी आहात, जरी निवृत्तीनाथ महाराष्ट्राचे तरी सौभाग्य नाशिकचं उदयाला आलेलं आहे. काय झालं, काय अडकलं बघ, प्रसंग ऐकलेला आहे. जेव्हा देहांत प्रायश्चित्त घ्यायला विठ्ठल पंत आणि रुक्मिणी निघाले तेव्हा ही 4 लेकरं झोपलेली होती. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई झोपलेले होते. बापानं तर काढता पाय घेतला पण मायचा पाय निघत नव्हता. कारण 4 वर्षाची मुक्ताई होती. किती वर्षाची? माय आहे तुम्ही, माय आई आहे. 4 वर्षाचं लेकरू आपल्याला कायमचं सोडायचं कळाल्यावर कसं होत असेल. 4 वर्षाची मुक्ताई, 6 वर्षाचा सोपाना, 8 वर्षाचा ज्ञाना आणि 8 ते 10 वर्षाचा निवृत्ती. विठ्ठल पंताला निघायची हिंमत होईना, पण आपलं रुक्मिणीला पण विठ्ठल पंतांनी मन तयार केलं. रुक्मिणी चल, लेकरांकरता आपल्याला हे विष प्यावं लागणार आहे. रुक्मिणी म्हणते विठ्ठल पंतांना फक्त एक करा, म्हणजे एकदा मला लेकरांना उठवू द्या, तोंडावून हात फिरू द्या, त्यांना एक मिठी मारू द्या, मग तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. नाही रुक्मिणी, लेकरं जर उठले ना मोहाचा पाश अजून घट्ट होईल, तुला काढता पाय घेता येणार नाही, निघायला जड जाईल, उठू नको. शेवटी रुक्मिणीने कसं तरी निवृत्तीनाथाला उठवायची परवानगी मागितली. निवृत्तीनाथाला का उठवायची परवानगी मागितली? निवृत्तीनाथ मोठा आहे, 4 लेकरात मोठा आहे. रुक्मिणीने उठवलं, नाथा उठ, आम्ही निघालो. कुठे निघालात बाबा? प्रयागराजला चालू. कशा करता? देहांत प्रायश्चित्ता करता. का बरं? ब्रह्मवृंदाचा असा निर्णय. बाबा जाऊ नका ना. नाही, जावं लागणार आहे, पण निवृत्ती ऐक, आजपासून ह्या लेकरांचा बापही येतो आणि आई येतो. निवृत्तीनाथावर जिम्मेदारी टाकली, कारण मोठा पोरगा आहे निवृत्ती. 4 लेकराची जिम्मेदारी टाकली. कधीतरी कल्पना करा, सकाळी जेव्हा मुक्ताई उठली असेल आणि निवृत्तीनाथाला विचारलं असेल आई बाबा कुठे येत रे, काय उत्तर दिलं असेल निवृत्तीनाथाने. म्हणून मी कायम एक सांगत असतो, वनवास तर चौघाचा आहे, पण निवृत्तीनाथाचा जेवढा आहे तेवढा कोणाचाच नाही. जबाबदारी गोष्ट काय असते? जबाबदारी गोष्ट काय असते? जबाबदारी सारखं दुःख जगात कोणतंच नसतं, ध्यानात ठेवा. जबाबदारी, जबाबदारी मोठं दुःख आहे. म्हणून निवृत्तीनाथानं किती जबाबदारी, 3 भावंडाला आधी समाधीला बसवलं आणि मग त्र्यंबकला आले. म्हणून मोठा पोरगा म्हणजे जबाबदारी असते आणि बारका पोरगा म्हणजे स्नेह असतो. म्हणून पार्वताबाई असतील, खंडेराव असतील, चला पारमार्थिक परिवार आहे, विचारानं संपन्न परिवार आहे, पण विठ्ठल माझ्या समोर गेला म्हणजे कुटुंबाची जबाबदारी गेली. अजून पहा तुम्ही आपल्याकडे, जेव्हा मोठा घरातला म्हातारा बाप मरतो तेव्हा त्या परिवाराला जर पत्रिका द्यायची असली तर कोणाच्या नावाने येते? मोठ्या पोराच्या नावाने येते. मग त्यांनाही दुःख आहे. पण एक बोलू का, त्यांना जरी एक पोरगा गेल्याचं दुःख जरी असलं तर त्यांचे 2 डोळे पुसायला 2 पोरं आणि 1 पोरगी आहे. पर्याय आहे. महाराजा योगेश, कृष्णा, त्या मुलीचं नाव काय? गायत्री. गायत्री गायत्री ह्या 3 लेकराचे डोळे पुसायला आजोबाजे ते वाद नाही, काही वाटत नाही. महाराज ऐकलं का, बाप गेला असता आणि माय जर राहिली असती तर माणसाला आधार असतो. माय गेली, बाप राहिला, आधार असतो. पण काहीच वय नाही ना ह्या पोरांचं. काय वय ह्या पोरांचं? एवढ्या कमी वयात माय गेली आणि पुन्हा बाप गेला. तुम्हाला सांगतो माता मौलीन, बाई जेव्हा माहेरात जाते तेव्हा चोळी बांगडी महत्वाची नसते, पाठून हात फिरवणारे मायबाप पाहिजे असतात. आईसारखा जीव लावणारी भाऊजही गायत्रीला आहे.
पण तिच्या पाठून हात फिरवणारा बाप आणि माय नाही येत महाराज. किती मोठं दुःख आहे. म्हणून हे दुःख त्या गायत्रीला पण आहे. हे दुःख योगी कृष्ण आहे. फार मोठ्या पदावरचा एक माणूस आपल्यात बसलाय आता, पण तोही कोणाचा तरी पोरगाच आहे. थोरात डेअरीचे संचालक पृथ्वी भैया इथं आहेत. अनेक राजकीय क्षेत्रातील मोठी मोठी माणसं इथे आहेत. माणूस किती मोठा झाला तर कोणाचा तरी पोरगाच आहे की नाही. आज मी कीर्तनकार झालो, महाराष्ट्रभर फिरतो, पण कोणाचा तरी पोरगाच आहे मी. मला पण बाप आहे. महाराज स्तुती करणारे खूप आहेत, पण कौतुक करणारा फक्त बाप असतो. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. माझ्या जीवनातला खूप गरीब घरातला मी, अत्यंत सामान्य घरातला. दैववशात माझ्या बापानं आयुष्यभर लोकांची मोलमजुरी केली आणि लय माझा बाप भोळा आहे. लोकांना लय राबून घेतलो माझ्या बापाला. कधी अंगाला अंगभर कपडा भेटला नाही, कधी अंगभर कपडा भेटला नाही. मी जातीवाचक बोलत नाही, मी मराठा समाजाचा आहे. असं एक दृश्य होतं त्या काळामध्ये की वरच्या लोकांचे कपडे टाकायचे आणि खालच्या समाजानं घालायचे. माझ्या मायबापाने मुसलमानांनी टाकून दिलेले कपडे घालून दिवस काढले. त्यांच्या आशीर्वादानं तिने भाऊ बऱ्यापैकी. आम्ही शेती घेतली 8-10 एकर शेती घेतली. तर सोयाबीन होतं महाराज गेल्या वर्षीच सोयाबीन. माझं वडिलांचं वय 80+ आहे. आता 80च्या वर आहे माझे वडील. पण दादा माझ्या वडिलांना शेती मालकीची झाल्यामुळे 80व्या वर्षी ताकद आली. मजूर आहे शेतात कामाला, अख्खं कुटुंब एक कामाला ठेवलंय, तरी माझे वडील दिवसभर गप्प बसत नाहीत. कारण स्वतःच्या शेतात काम करतोय ह्याचा त्यांना काय आनंद आहे. सोयाबीन होतं सोयाबीन. तर मी एक दिवशी रात्री घरी गेलो तर वडील घरी नव्हते, मळ्यात घरी झोपायला नव्हते. मी आईला विचारलं, आका दादा कुठे? तूच बघ म्हणली. आता कुठे? कुठे आहे? सोयाबीन मध्ये जाऊन झोपलेत म्हणजे. का? तू जाऊन विचार. मी तेवढ्या रात्री सोयाबीन मध्ये गेलो. खरं सांगा सोयाबीन मधलं वातावरण कसं असतं, आणि त्याच्यात माझा बाप बास टाकून झोपला होता. म्हणजे दादा इथं का झोपले तुम्ही? म्हणजे महाराज काल रानडुकरं आले आणि खळाभर रान त्याने खराब केलं. असंच रोज रोज खळाभर करू लागलं तर आपल्या हातात काय पडल? म्हणजे दादा तुमच्या आशीर्वादानं तुमचा पोरगा एक वकील आहे, एकाकडे मॅटेटोर आहे, त्याचाही धंदा चांगला आहे, त्याने एक ट्रिप मारली तसंच 2-3 हजार उरतात. तुमचा एक पोरगा वकील आहे, त्याने 10 मिनिटात सल्ला दिला तर कोणी त्याला 2-1 हजार रुपये देतं. तुमचा एक पोरगा महाराज आहे, चालता चालता लोक आमच्या पायावर तेवढे पैसे ठेवतात आणि तेवढ्या सोयाबीन करता तुम्ही झोपले इथे. चला उठा घरी चला. बिलकुल नाही. काय व्हायचं ते सोयाबीनचं होईल. एखाद्या डुकरानं जर तुम्हाला मारलं गिरलं धडक मारली तर काय होईल? मला त्याशी माझा बाप हो म्हटला, येऊन झोपला. पण सोयाबीन निघेपर्यंत सोयाबीन मध्ये झोपला. किंमत सोयाबीनची नाहीये, त्याच्यातून बापाची पोरांबद्दल काय आस्था आहे, ह्या आस्थेची किंमत तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. ही आस्था, हे प्रेम आहे. ही काळजी बापानंतर मायनंतर कोणी घेत नाही, कोणी घेत नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो, माय बाप पिल्यावर माझं काय होईल? आमच्या भाचीचं लग्न झालं, आमची आई रडायला लागली. सगळ्याला वाटलं नातीचं लग्न झालं म्हणून रडायला लागली का काय. आमच्या बहिणी भाऊजी एका जागी आल्या आणि म्हटले, आका तुम्हाला रडायला काय झालं? म्हणली, मी जर मेले ना आणि तुम्हाला जर वाटत असेल माझ्या पिंडाला कावळा शिवावा तर तुम्हाला एक करावं लागेल. तुमच्या चौघीपैकी एकीनं पिंडावर शपथ घेतली पाहिजे, आम्ही महाराजाला सांभाळू, तेव्हा मला मरण येईल म्हणले. हे माय बरं, बाप गेला, माय असती तर गायत्री, सचिन, कृष्णाला, योगेश कृष्णाला आजार होता. आईला सुद्धा आजारानं जाणं घडलं, वडिलाचं जाणं घडलं. पण एक आहे, मी या दोघांना सांगेन, गायत्री ताईलाही सांगेन की बाई तू काळजी करू नको, झालं ते झालं, पण तुझं एक माहेर, एक घरातले मायबाप गेले, पण अख्खं साकूर तुझं माहेर आहे, ध्यानात ठेव. तुझा बाप जरी गेला, तुझ्या बापाच्या ठिकाणी आम्ही सगळे वारकरी तुझ्या पाठीमागं आहोत, हे ध्यानात ठेव. विठ्ठल भाऊचं जीवन सुद्धा ना खूप सरळ आणि गोड होतं. त्यांचं माझं नातं सांगतो तुम्हाला. विठ्ठल भाऊचं माझं, ते माझे भाऊ नव्हते, कारण एका बापाच्या पोटून मी जन्म नाही घेतला. ते माझे वडील नव्हते, ते माझे चिरंजीव नव्हते. पण आमचं नातं ना याहीपेक्षा पुढचं आहे. कोणतं आहे?
ते माझे उत्तम श्रोते होते, उत्तम श्रोते होते. मला जेव्हा श्रोता दाद देतो तेव्हा वक्त्याला पैलवानाला मुठभर बदाम खाल्ल्यावर जी ताकद येते तेवढं आम्हाला जाणकार श्रोत्याने वा म्हणल्यावर ताकद मिळते. असे ते विठ्ठल भाऊ होते. त्यांचा माझा स्नेह जरी कीर्तनाच्या माध्यमातून अनेक दिवसाचा होता, त्यातली त्यात आमच्या वहिनी आहेत जिरंदेता त्यांच्या मंडळी, त्यांच्या आईच्या वर्ष श्राद्धाला ते कीर्तनाला आले. आणि मला वाटतं वहिनी साहेब नेमक्याच गेल्या होत्या, म्हणजे विठ्ठल भाऊंच्या मंडळी वारल्या होत्या, तेव्हा वारल्या होत्या. आणि तेव्हा मी ते कीर्तनाला ते होते आणि आईच्याबद्दल थोडंसं संत वाङ्मयातून विचार मांडले. तर महाराज मी पाहत होतो पूर्ण कीर्तन भर तो माणूस रडत होता. एवढंच नाही, ते कीर्तन त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलं. अनेक वेळा ते कीर्तन ऐकायचे आणि रडायचे. एवढा भावनिक श्रोता, एवढा आम्हाला अनन्य श्रोता तो मिळाला होता. त्यांची खूप इच्छा होती त्यांच्या मंडळीच्या वर्षश्राद्धाला मी यावं, पण तेव्हा घडलं नाही येणं. आणि मी तात्याला म्हटलं सुद्धा, तारुण्यात बायको जाण्याचं दुःख लय अवघड असतं, लय अवघड असतं. गेली त्यांना कळतं. पती पत्नीचं नातं शरीरापुरतंच असतं हे म्हणणाऱ्याला मी पती म्हणायला तयार नाही. आणि ज्या बाईला वाटतं ना पती पत्नीचं नातं केवळ शरीर सुखाचं नसतं, केवळ शरीर सुखाचं नातं असतं ना पती पत्नीचं, लोकांनी लग्न केले नसते. माझ्या बाईला शोभणार नाही महाराज वाक्य. पती पत्नीचं नातं आधाराचं असतं. खरं तर बायको गेल्यानंतर त्यातली त्यात तारुण्यात गेली बायको, ते दुःख त्यांना होतं विठ्ठल भाऊंना. आणि मी तात्याला अनेक वेळा म्हटलं की तात्या मला त्या रूटला आल्यानंतर विठ्ठल भाऊला माझ्यापर्यंत आणा. आपण त्यांना बाकी काही करू शकत नाही, पण शब्दाचा धीर देऊ शकतो. पण दुर्दैव असं मला धावपळीत शक्य झालं नाही. माझी त्यांची ती भेट राहून गेली. पुढं त्यांचं जाणं झालं. मधल्या काळात श्राद्धाला जेव्हा आलो तेव्हा त्यांच्या घरीच योगेशनं कृष्णानं जेवणाची व्यवस्था केली. तेव्हाच त्यांनी सांगितलं, बाबा वडिलाची खूप इच्छा होती, गायत्रीची इच्छा आहे, आमची इच्छा आहे की वर श्राद्धाला तुम्ही दादाच्या कीर्तन करावं. मी ते स्वीकारलं. नाहीतर आमचा नियम आहे, आम्ही अमावस्या झाल्याशिवाय आळंदी सोडत नाही. अष्टमी ते अमावस्या आमचा आळंदीचा नियम आहे. पण केवळ या लेकरांचे डोळे पुसायचेत म्हणून आळंदीवरून मी आज आलोय, आळंदीहून आलोय, नियम तोडून आलोय. फक्त एवढंच सांगेन आता दोन्ही पोरांना, बाप जसा बापाची इस्टेट तुम्ही सांभाळताय वादच नाही, पण तुमच्या बापाची ती जशी इस्टेट होती ना तशी तुमच्या बापाची ही पण इस्टेट आहे, याच्याकडे बी लक्ष असू द्या. मी म्हणणार नाही बाप जेवढा समर्पित होता तेवढं तुम्हाला होईल, व्यापानं होईल न होईल. फक्त एक लक्षात ठेवा की बापाचं नाव आजही वारकऱ्यात घेतलं, कोण्या महाराजाजवळ घेतलं तर लोकांची छाती उंचावते. फक्त ती उंचीची छाती कमी करू नका एवढी विनंती करतो. पोरं चांगलेच आहेत, वादच नाही, पण वय तरुण आहे, वय तरुण आहे. म्हणून आता तुमच्यावर जिम्मेदारी अशी आहे. मोठ्याचं नाव काय? योगेश मोठा आहे ना? योगेश मोठा आहे. योगेश्वर जिम्मेदारी मोठी आहे. मी मगाच बोललोय की मोठा पोरगा जबाबदारी असते. आता योगेशला काय काय करायचंय? योगेशला खंडेराव आणि पार्वताबाईचा मुलगा व्हायचंय. योगेशला काय करायचंय? एका बहिणीचा भाऊ व्हायचंय. योगेशला काय करायचंय? 2 भावाचं भाऊ व्हायचंय. योगेशला काय करायचंय? एक कृष्णा आणि गायत्रीचं बाप व्हायचंय. त्याने ध्यानात ठेवा. आता परिवाराची जिम्मेदारी वाढली आणि ती जिम्मेदारी तो पोरगा नक्की पाडेल असा विश्वास व्यक्त करतो. सेवेला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा आम्ही अन्य वर्ष श्राद्धाला जेव्हा जातो तेव्हा आम्हाला सहानुभूती असते. माणूस गेला बाबा, पण आजच्या वर्ष श्राद्धात आम्हाला सहानुभूती नाही आहे, आम्हाला समान अनुभूती आहे. आज आमच्या परिवारातला माणूस गेला हे दुःख आम्हा सगळ्या वारकऱ्यांचं आहे, सगळ्या भजनी मंडळीचं आहे. पण हा भजनी मंडळी परिवार, हा वारकरी परिवार सदैव या सहानी परिवाराच्या सोबत राहील. त्याबद्दल त्यांना तो विश्वास व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम देतो. आणि खंडेराव बाबांनाही सांगतो, तुम्ही वारकरी जीवन आहात. एक मुलगा गेला वादच नाही, आता त्या 2 मुलांचं बाप होऊन तुम्ही या परिवाराचं नेतृत्व करा, लक्ष ठेवा अशी त्यांना विनंती करतो. सेवेला पूर्णविराम देतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळी आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील थोरात डेअरीचे संचालक आदरणीय पृथ्वी भैया थोरात हे सुद्धा त्यांच्या एवढ्या व्यापातून वेळ काढून आलेले आहेत. त्यांचा आणि या परिवाराचा जो स्नेह आहे
आणि त्यांचा आणि परमार्थाच्या शिस्तीचं जे नातं आहे त्या नात्यापुढे ते आले आणि तिकडून तिकडं न जाता कीर्तन होईपर्यंत ते बसले. त्याबद्दल त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माझे हृदयाभिन्न सगळी जिवलग मंडळी, माझे हृदयस्थ असणारे भूषण महाराज असतील, माझे मिलिंद महाराज, आकाश महाराज, पंढरीबुवा, राजाराम तात्या, आता सर्वच टाळकरी मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. क्रम असा राहील. आता ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल, विनेकरी इथं येतील. फक्त मला संध्याकाळचं कीर्तन 4चं आळंदीमध्ये गाठणं गरजेचं आहे, म्हणून सगळ्यांचं दर्शन इथून घेतो. फक्त मी मात्र जय विठ्ठल करून निघतो. एवढी सर्वांना विनंती, एवढी मला माफी करा अशी माफी मागतो. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ऐका ह्या टाळकर जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली जय जय रे बेडे बाबुडी बुकरे करा महाराज आला हे चारला अधिकार आपला महाराज करा बाया करा करा हॅलो. कथामूर्ती उमेशजी महाराज दशरथी यांनी आपल्याला ज्ञानामृत पाजलं. मी सर्व गावकऱ्यांतर्फे त्यांचा आभार मानतो. आणि मिलिंद महाराज, भूषण महाराज, आकाश महाराज यांचे आभार मानतो. बालभजनी मंडळ बेलो, साकूर भजनी मंडळ सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी लगेच पसायदान होईल. सर्वांनी चप्पल बूट काढून उभे राहा. उठले पाठी मके देवे येणे वागेज्ञ तो शावी तो शोनी मज द्यावी पसायदान हे जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मे रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाओ जो जीवांचेल तो तिलाओ प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मलीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकये दृष्टा दृष्ट विजय होवा विजी येत मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सर्व